नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आज देवबागमध्ये. देवबागमधील माझ्या मित्राच्या रिसॉर्टमध्ये म्हणता येणार नाही, एक सेकंड होमच आहे आपल्यासाठी. कोकणातलं एक स्वतःचं सुंदर सेकंड होम, भांजीवाडा. आपण त्यांची पूर्ण माहिती त्यांच्याकडनं घेऊच. त्यापेक्षा आज देवबागची प्रसन्न सकाळ तुम्हाला मी दाखवतो आहे. पाठीमागे बघू शकता छानसा समुद्रकिनारा पसरला आहे, अथांग लाटा येत आहेत. भानाजीवाडा, देवबाग, मालवण. संपूर्ण प्रॉपर्टीच्या मालकांचं हे स्वतःचं राहतं घर, जवळजवळ 300 वर्ष जुनं. यालाही एक इतिहास आहे, तो आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ.
भांजीवाड्यातनं निघालो की हाच रस्ता सरळ बीचकडे जातो, अगदी हाकेच्या अंतरावर. आपल्याला समोर बघायला मिळतो देवबागचा समुद्र किनारा, अथांग असा पसरलेला समुद्र किनारा. सरकारची टोपली माथ्यावर ठेवून
घडी ग मिनकीची हीच घडी ग हे इशारा इश्क सारा हे ना माझ्या फुला हे तुरु 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 चालू नको बुलु 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 बोलू नको फिरमाची स्टोरी तर शेतात जाऊ राणी अनुवादात सूर भिडलं चल जाऊया गावरान गाणी कोंबडी पळाली भर उडाली फडफड भयाला लागली कोंबडी पळाली लंगडी धरून लंगडी घालाया लागली
नमस्कार. प्रेक्षकांसाठी आज मी जो बाणाजी वाड्याचा व्हिडिओ शूट केला आहे, त्या बाणाजी वाडा ही संकल्पना ज्यांच्याकडून आली, आज त्यांच्यासोबत आपण बसलो आहोत. त्यांची एक दुसरी ओळख म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या मालवण तालुक्यातील जे देवबाग गावातील ज्येष्ठ नाटककार आहेत, स्वतः खूप चांगले नट आहेत. त्यामुळे तुम्हाला हे बाकीचे मी दाखवणार आहे, त्यांची मुलाखत मी घेईनच, पण तुम्हाला सगळं काही माहिती त्यांच्या थ्रू आता कळेल. थोड्या वेळात आपण त्यांच्याशी बोलूया. सुरुवात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यात देवबाग इथे भांजीवाडा हॉलिडे होम रिसॉर्ट आहे. ते आमच्या मालकीचं आहे. आता भांजीवाडा हॉलिडे होम हे नाव आम्हाला कसं सुटलं, तर आम्हाला भांजी ही दिलेली पदवी आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये रावजी, सावजी, भांजी अशा प्रकारचे आरमारामध्ये होते. आमच्या पूर्वांची पूर्व गलबतं होती, आणि ही गलबतं शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये त्या गलबतीच्या पुढे तोफा लावलेल्या होत्या, आणि त्या तोफा वापरून आरमारासाठी त्याचा वापर व्हायचा. आणि शिवाजी महाराज ज्यावेळी आपलं मराठेशाही गेली, इंग्रजांचं राज्य आलं, त्याच्यानंतर मग आमचे जे पूर्वज होते ते इथं देवबागला आले. त्यावेळी देवबाग, ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या पूर्वी ज्यावेळी किल्ला बांधला, त्यावेळी देवबाग इथं नव्हतं. इथं संपूर्ण पाणी होतं. म्हणजे किल्ल्याचे दगडसुद्धा त्या म्हणजे मोर्याचा धोंडा तिथून त्या ह्याच्याकडून आणून त्याचे बांधकाम केलं होतं. आणि हे समुद्र निसर्गाच्या ह्याच्यामुळं की हे देवबागचं असं वाळूकामय गाव, ज्याच्या बाजूला तिन्ही बाजूला, एका बाजूला समुद्र, एका बाजूला कर्लीची खाडी आणि एका बाजूला संगम, अशा तिन्ही प्रकारे ते पाण्याने वेढलेलं आणि संपूर्ण वाळूकामे वाळूने असलेलं हे देवबाग गाव आहे. जरी इथं 80-90 फूट जरी डीप केलं, म्हणजे खोदाई केली, तरीसुद्धा रॉक मिळत नाही. संपूर्ण वाळू आहे. या देवबागामध्ये फक्त माडबागायत फक्त होते. तर ते शिवाजी महाराजांचे वंश असल्यामुळे आमचं इथं भांजींचं घर आहे. या वाड्यालासुद्धा भांजीवाडी असंच म्हणतात. आता एवढा जर ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलेला आहे, तर आपलं हे इथं ज्यावेळी आता शासनाने रिसॉर्ट पर्यटन, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन डिक्लेअर केलं, त्यावेळी इथं थोडंसं आपण रिसॉर्ट बांधावं ही एक गोष्ट लक्षात आल्यानंतर मग त्याला नाव काय द्यायचं. तर आपल्याला एवढा वारसा म्हणजे ऐतिहासिक वारसा असेल, तर म्हणून आपण त्या शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, तर म्हणून आम्ही ह्याच्या रिसॉर्टच्या बाजूला किल्ल्यासारख्या भिंती, नंतर तिथे किल्ल्यामध्ये, सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जशी विहीर आहे तशी इथं खाली एक विहीर आम्ही बांधली. चारी बाजूला म्हणजे रिसॉर्टचं बांधकाम करताना सुद्धा बाहेरून जसं पुराणकालीन, जसं पुण्याचा राजवाडा असावा अशा प्रकारे बाहेरून दिसावं, लुक यावा, म्हणून तशा प्रकारे आम्ही बांधकाम केलं. आणि ऐतिहासिक लुक येण्यासाठी भांजीवाडा हॉलिडे होम हे आम्ही नाव दिलं. आता हॉलिडे होम हे नाव का दिलं, तर बरेचसे आता सगळ्या इथं आपण बघितलं, हे रिसॉर्ट, ते रिसॉर्ट, अमुक रिसॉर्ट, सगळे रिसॉर्टच असतात. बरोबर. तर हॉलिडे होम म्हणजे इथं आलेला बाहेरून जो पर्यटक असेल त्याला असं वाटायला पाहिजे की आपलं कोकणातलं 1 दिवसा काट का असेना, 2 दिवसा का असेना, तर आपलं घर, आपलं होम म्हणजेच भांजीवाडा हॉलिडे होम. आम्ही ते रिसॉर्टला कुठे बिल लावलेलं नाही. जे रिसॉर्ट म्हणजे जे पर्यटक लोक येतात ते सगळे इथं घरगुती वातावरणाप्रमाणे राहतात. अगदी 2 दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, जेवढे दिवस ते इथं येतात तेवढ्या दिवसाचा म्हणजे अगदी संपूर्ण इथला आनंद उपभोगून किंवा सगळं सुखा समाधान, आपलंच घर आहे, आपलंच रिसॉर्ट आहे असं राहून जातात. एक बरं वाटतं की अशा प्रकारे एक जी संकल्पना आम्ही घेतली होती ती पुरी करतो. चला मित्रांनो, निघायची वेळ झाली, सकाळचे 5 वाजले. आता आपण रिसॉर्ट सोडून परत निघालो परतीच्या प्रवासाला मुंबईला. भेटूया, तोपर्यंत हसत राहा आणि येवा कोकण आपलंच असा.
बाय.